गाईज आज आहे डे 9 ऑफ माय व्लॉग आणि मागं हा कालवा कशाचा आहे बघा. तर गाईज आज झालेला आहे आमचा लास्टचा पेपर. भलेही पेपर सगळ्यांना कितीही भंगार गेलेला असू दे, पण आज लास्टचा पेपर होता म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर नुसती एक चमक आहे, एक हसू आहे. आणि रोजच्या प्रमाणे आता आमचं पेपर वगैरे झालेला आहे. आमच्या पोटात कावळे वरडायला लागलेत आणि आम्ही चाललो आहे नेहमीच्या ठिकाणी खायला. गाईज तुम्हाला बाहेरून ही टपरी साधी सुधी वाटत असेल, पण ह्याचा टेस्ट इतका भारी आहे की ऑलमोस्ट सगळे स्टुडंट इथेच येतात गर्दा करायला. गरम गरम नाश्ता करून आम्ही निघालो गार्डनला. तर गाईज आज पेपर झालाय म्हणून जिकडं बघावं तिकडं स्टुडंट लोकांची गर्दी दिसायला लागली. तर बाहेर रस्त्यावर गर्दी, गार्डन मध्ये गर्दी, टपरीला गर्दी, जिथे बघावं तिकडे फक्त स्टुडंट्सची गर्दी दिसायला लागली. कल्चरल सेक्रेटरीचा कल्चरल प्रोग्राम गार्डन मध्ये चालू होता. आम्ही पण जॉईन झालो त्या प्रोग्रामला. देखो देखो जैसे मेरे इरादे वैसे कहाँ तेरे यहाँ. प्रोग्राम संपल्यानंतर आम्ही निघालो हॉस्टेलला. हॉस्टेलवर येताच आम्ही मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला आणि नंतर थोडंसं नेचरची हवा खायला येऊन इथं हॉस्टेलच्या आवारात येऊन बसलो. आज वातावरण काही छान होतं. गाईस आज लास्टचा पेपर होता. मस्तपैकी दुपारी झोप घेतली आम्ही, चहा वगैरे पिलं, सगळं झालं. आता चाललो फिरायला म्हणजे नाही, इथं डीमार्टला चाललोय, सामान घेऊन येतो थोडंसं. पेपरचा काही गडबडीत आठवडा झाला. आम्ही कुठे जायचं थांबवलं होतं. आज जाणार आम्ही इकडे तिकडे. डीमार्टला चाललोच होतो, पण पाणीपुरीनं आम्हाला अडवलं. मग अडवल्यावर पाणीपुरी खाणं तो बनत आहे ना. जेवढं लागायचं सामान आहे तेवढं आम्ही पटापट उचललं. मग थोडा टाइमपास केला. डीमार्टला आले चीज पॉपकॉर्न घेतलं नाही असं कधीच झालं नाही आतापर्यंत. बाहेर जाऊन एवढं सामान घेऊन आलो गाईज आम्ही. आजच्यासाठी एवढंच गाईज. भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग.